रात्री बिना कपड्यावर झोपल्यावर काकूसोबत काय करावे? उत्तर: जर काकू रात्री उघड्या अंगाने झोपली असेल तर तिची थट्टा न करता तिला चादर घ्यावी, तिची काळजी घ्यावी आणि ती आरामात झोपेल याची व्यवस्था करावी. दुसऱ्याची मदत करणे हीच खरी माणुसकी असते. नेक्स्ट प्रश्न: काम चालू करताना काकूची ती जागा कशी खोलायची? उत्तर: जर काकू दुकानात, कार्यक्रमात किंवा घरात काम करत असेल तर काम सुरू करण्यासाठी तिची खोली, कपाट, दुकानाचा दरवाजा किंवा खिडकी उघडी लागते. त्यानंतरच काम व्यवस्थित सुरू करता येते. नेक्स्ट प्रश्न: कोणता नवरा आपल्या बापासमोर बायकोचा कार्यक्रम करतो? उत्तर: लग्नानंतर वर आपल्या वडिलांसमोर आणि नातेवाईकांसमोर पत्नीबरोबर विधी कार्यक्रम आणि समारंभ पूर्ण करते. हे सामान्य समाजासमोर खुलेपणाने केले जाते. नेक्स्ट प्रश्न: कोणती सून सासूसमोर कपडे बदलते? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर: एखादी सून आपल्या लहान बाळाचे कपडे बदलत असेल तर ती घरातील मोठ्या व्यक्तीसमोर बाळाचे कपडे बदलू शकते. यात कोणताही चुकीचा अर्थ नसतो. नेक्स्ट प्रश्न: कोणती सून आपल्या सुनेचे कपडे काढून नवऱ्याला करायला लावते? उत्तर: जेव्हा बाळाचे कपडे बदलायचे असतात किंवा धुण्यासाठी काढायचे असतात तेव्हा सासू आपल्या मुलीला म्हणजे सुनेच्या नवऱ्याला मदत करण्यास सांगू शकते. हा घरातील सामान्य व्यवहार असतो. प्रश्न: कोणते सासरे करताना सुनेला रडवतात? उत्तर: काही वेळ सासरे सुनेला तिच्या चुकीबद्दल समजून देतात किंवा रागवतात. त्यामुळे सून भावनिक होऊन रडू शकते. याचा चुकीचा अर्थ काढू नये. नेक्स्ट प्रश्न: कोणते सासरा सुनेसोबत रोज कार्यक्रम करतो? उत्तर: घरातील सासरे आणि सुने रोज जीवनात पूजा, जेवण, कुटुंब कार्यक्रम आणि सण उत्सव किंवा घरातील कामामध्ये एकत्र सहभाग होतात. हे त्यांचे दैनंदिन कार्यक्रम असतो. नेक्स्ट प्रश्न: सून आपल्या सासऱ्याच्या सामान तोंडात घेऊन केव्हा झोपू लागते? उत्तर: जर ऊस, आंबे, कोय गळ्यात चिटकली किंवा इतर खाण्याच्या वस्तू दिल्या तर सून ती तोंडात घेऊन खाऊ शकते, पण अर्थ खाण्या वस्तूशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न: सासरे सुनेचे आंबे का चोखतात? उत्तर: उन्हाळ्यात दिवसात सास आणि सून एकत्र बसून आंबे खातात आणि गोड आणि रसाळ असल्यामुळे त्याची कोय चोखून त्यातील उरलेला रस खाल्ला जातो. त्यामुळे सासरे सुनेला दिलेले आंबे आवडीने चोखतात. नेक्स्ट प्रश्न: जास्त वय झालेल्या सासूसोबत सून कशा प्रकारे करते? उत्तर: सून आपल्या वृद्ध सासूच्या आदराने सेवा करते. त्याने वेळेवर जेवण देतात, औषध देतात, त्याची काळजी घेतात आणि गरज पडल्यास त्यांना आधार देऊन मदत करते. हेच कर्तव्य आणि संस्कृती असते. नेक्स्ट प्रश्न: कोणती महिला नवऱ्या व सुनेला एकसाथ दूध पाजते? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. व्हिडिओ शेअर करा. उत्तर: घरातील सून आणि आईच्या कॉफी किंवा हळदीचे दूध बनवून एकेच वेळी नवऱ्याला आणि सासूला देऊ शकतात. घरातील सर्वांची काळजी घेणे हे त्याची जबाबदारी असते. नेक्स्ट प्रश्न: कोणते सासरे आपल्या सुनेच्या आंब्याचे दूध पितात? उत्तर: जर सुनेने आंबा घालून मिल्कशेक किंवा आंब्याचे दूध तयार केले असेल तर सासरे ते आवडीने पितात. हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पेयाचा प्रकार आहे.
लास्टचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये टाईप करायचं आहे विचार करून. कोणती बायको आपल्या नवऱ्याला तिचे दूध पाजते? तर याचं उत्तर, लहान बाळाची आई असलेली ती स्त्री आपल्या बाळासाठी दूध तयार करते. काही वेळ विनोदाने किंवा प्रेमाने बनवलेले दूध, चहा किंवा इतर पेय ती आपल्या नवऱ्याला देते. त्यामुळे इथे दूध म्हणजे पिण्याचे पेय असा अर्थ घेतला जातो.